नमस्कार मित्रांनो, अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आमचा काश्मीरमधला 6वा दिवस आहे. त्याच्यामुळं डूज अँड डोंट्स याच्यावर व्हिडिओ करावा असं मला वाटलं, म्हणून मी तुमच्याशी ते शेअर करतो. माझ्या आधी बरेच लोक इथे येऊन गेले असतील, त्यांनी बरेचसे व्हिडिओ तुम्हाला शेअर केले असतील, पण मला इथे काही व्हिडिओ शेअर करावेसे वाटले, काही गोष्टी शेअर कराव्याशी वाटल्या, म्हणून मी तुम्हाला सांगतो. काश्मीर हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, अतिशय छान वातावरण आणि एकदम तुमचं मन शांत करणारं ठिकाण आहे. तर इथे येताना काही गोष्टी तुम्ही आधी प्लॅन केल्या ना तर तुम्हाला तुमची ट्रिप बरीचशी सोपी पडेल. सगळ्यात पहिलं म्हणजे तिकीट बुकिंग. तुम्ही जर 6 महिने आधी किंवा 3 महिने आधी तुमची ट्रिप प्लॅन केली तर तुम्हाला विमानाचं आणि इतर ट्रान्सपोर्टेशनचं तिकीट स्वस्त पडेल. तुम्ही जर ऐनवेळी तिकीट काढायचं म्हणलं तर तुम्हाला थोडंसं महाग पडतं. त्याच्यानंतर इथल्या गंडोला राईडचं जे तिकीट आहे ते सुद्धा 2-2, 3-3 महिने आधी बुक असतं. त्याच्यामुळं तुम्ही जर गंडोला राईड बुक करणार असाल तर त्याचं तिकीट आधी बुक करणं, 2 ते 3 महिने आधी बुक करणं आवश्यक आहे. कधी कधी महिन्याभरात सोय मिळतं, पण तुमचं प्लॅन व्यवस्थित असेल तर तुम्हाला खर्च कमी येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं कोणतंही इतर राज्यातलं प्रीपेड कार्ड चालत नाही. इतर राज्यातलं काय, इथल्या राज्यातलं सुद्धा प्रीपेड कार्ड चालत नाही, किंवा तिथं प्रीपेड कार्ड हा प्रकारच नाही. इथं फक्त आणि फक्त पोस्टपेड कार्ड चालतात. जिओ आणि एअरटेल यांचं नेटवर्क इथं खूप चांगलं आहे. सगळीकडे आम्ही जिथं गेलो तेव्हा जिओ आणि एअरटेल यांची नेटवर्क आम्हाला मिळाली. तुम्ही जेव्हा एअरपोर्टवर उतरता तेव्हा तिथं तुम्हाला ही कार्ड्स मिळतात. पण जर तुम्ही येताना तुमचं कार्ड तुमच्या राज्यातून घेऊन आलात तर इथं तुमचा वेळ वाचेल, तो वेळ तुमचा जाणार नाही. साधारणपणे 500 ते 550 रुपये तुम्हाला इथं खर्च करायला लागतात तुमच्या पोस्टपेड कार्डवर. इथं प्रीपेड कार्ड चालत नाही, आणि कार्ड नसेल तर तुम्हाला कोणतेच ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही, किंवा इतर कुठल्याच गोष्टी तुमचा फोन बरोबर असेल त्यांच्याशी कम्युनिकेट करता येणार नाही. म्हणून मोबाईल असणं, कनेक्टिव्हिटी असणं अत्यंत आवश्यक आहे, आणि त्यासाठी पोस्टपेड कार्ड असणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या राज्यातून येताना एक पोस्टपेड कार्ड काढून या, किंवा इथं आल्यावर घ्या. फक्त इथं आल्यावर ते 500-550 रुपये तुम्हाला पडतं. दुसरी महत्वाची गोष्ट. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे येणं आणि इथून जाणं हे स्वस्त आहे. जसं मी मागच्या तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील तर त्यात तुम्हाला सांगितलं की येणं आणि जाणं स्वस्त आहे, पण इथला लोकल खर्च हा जास्त आहे. पण इथं आलो की त्या लोकेशन पर्यंत तुम्हाला येऊ देतो. त्या लोकेशन पासून मेन पॉइंट पर्यंत त्यांच्या असोसिएशनच्या गाड्या, त्यांचे रेट फिक्स आहेत. त्या असोसिएशनच्या गाड्यांनीच तुम्हाला त्या लोकेशनला जावं लागतं, आणि लोकेशनला गेल्यावरही घोडे, ATV बाईक किंवा कार यांनी तुम्हाला ते लोकेशन फिरायला लागतं. म्हणजे एका लोकेशनसाठी तुम्हाला 3 खर्च करावा लागतो. बेटर आहे तर तुम्ही फिट असाल तर चाला. चालले ना तुमचे नाही म्हणलं तरी 3,000 ते 4,000 रुपये सहज वाचतात एका लोकेशनचे. तुमचा 10 जणांचा ग्रुप असेल तर मात्र तुम्ही 50,000 ते 60,000 रुपये सेव्ह करू शकता. आणि घोडेवाले साधारणपणे तुम्हाला 4,000, 5,000 असं रेट सांगतात. तुम्ही थोडं पुढे गेलात, निघून थोडं चालायला लागलात, थोडं डिस्टन्स कव्हर केला की तीच गोष्ट 500 रुपये मिळेल. त्याच्यामुळं काय म्हणतात त्याला, तिथल्या ट्रॅपमध्ये अडकू नका. दुसऱ्या गोष्ट, खरेदी. आता आम्ही पंपोर साईडला गेलो होतो. पंपोर साईडला केसर उगवलं जातं, केसराची शेती. तर तिथं केसर घ्या. साधारणपणे आम्ही आत्ता जेव्हा घेतलं तेव्हा 3.5 लाख रुपये किलो एवढ्या दरानं ते केसर होतं. म्हणजे ते 350 रुपये ग्रॅम केसर पडलं. एक केसर हलका असल्यामुळं त्याची क्वांटिटी भरपूर येते. 1 किंवा 2 ग्रॅम केसर तुम्ही घ्या, आणि गिफ्टिंग आयटम म्हणून ते तुम्हाला 3-4 डब्या तुम्ही 1,000-1,200 रुपयाचे घेऊ शकता. एक गोष्ट चांगली इथं की बॅट यांच्या फॅक्टरीज आहेत, क्रिकेट बॅट.
जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर क्रिकेट बॅटच्या खूप साऱ्या फॅक्टरीज आहेत तिथं. इथलं लाकूड चांगलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर क्रिकेट आवडत असेल किंवा क्रिकेट बॅट गिफ्ट करायचे असतील तर मात्र तुम्ही बिंदास्त इथून घेऊन जा. कारण क्रिकेट बॅट खूप स्वस्त आणि खूप छान क्वालिटीचे इथे मिळतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शाली आणि कार्पेट्स. तर शाली आणि कार्पेट्स इथं अगदी 3.5-4 लाखापासून ते स्वस्तात अशाही आहेत. त्याची क्वालिटी अर्थात चांगलीच आहे. इथल्या शाली आणि कार्पेट्स हे प्रसिद्धच आहे. तुमचं ज्याप्रमाणे बजेट असेल त्याप्रमाणे त्याची खरेदी तुम्ही करू शकता. छोटे गिफ्ट आयटम जे असतात ते तुम्ही जेव्हा हाऊसबोटमध्ये राहता तेव्हा ते तुमच्याकडे येतात. जसं तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल माझ्या, तुम्ही जर बसलात तर या फ्लोटिंग बोट्स असतात, त्याला फ्लोटिंग दुकानं असं म्हणतात. तर ती तुमच्या इथे येतात, तुम्हाला व्यवस्थित खरेदी करून देतात. यांच्याकडे काही आयटम स्वस्त देतात. आम्हाला पर्स आणि इतर गोष्टी ज्या आहेत गिफ्टिंग आयटम त्या सोनमर्ग साईडला पहलगाम साईडला स्वस्त मिळतात. प्रत्येक जागेची काही खासियत आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सोनमर्गला जाल तेव्हा सोनमर्गला गेल्यानंतर तुम्हाला थाजिवास नावाचा ग्लेशियर बघायला मिळतो. जोजिला पास पण तिथंच आहे. वेगवेगळ्या जागेसाठी जाण्यासाठी वेगवेगळे कर आकारले जातात. तर थाजिवास पास जो आहे तो तुम्ही सहज चालत सुद्धा जाऊ शकता. घोड्यांचा रेट साधारणपणे 3,000 ते 3,500 रुपये प्रति माणशी आहे. ते तुम्हाला घेऊन जातात, आणतात. सोनमर्गचा मार्ग अवघड आहे, कठीण आहे घोड्यांचा. जर तुम्ही घाबरणार नसाल तर नक्की घोडे वापरा. पण मला वाटतं तुम्ही जर चालत फिरला, थोडं वॉकिंग केलं तर तुम्ही जास्त गोष्टी एक्सप्लोर करू शकता. सोनमर्गचं हे झालं. त्याच्यानंतर गुलमर्ग हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. मोठमोठी कुरणं आहेत. छान तुम्हाला हिमालयाचा व्ह्यू मिळतो. गंडोला राईड आहे गुलमर्गला, ती तुम्ही करू शकता. गंडोला राईड हेच गुलमर्गचं वैशिष्ट्य आहे. बाकी ATV राईड, घोडे राईड आणि तिथल्या कार्स या टाळा शक्यतो. कारण 6 किलोमीटरच्या परिसरात तुमचं सगळं गुलमर्ग बघून येतं. तर तुम्ही जर चालणार असाल तर गुलमर्ग हे अतिशय चांगलं ठिकाण आहे तुम्हाला बघण्यासाठी. त्याच्यानंतर हाऊस बोट्स. म्हणजे आम्ही आत्ता आहोत श्रीनगरमध्ये हाऊस बोटला. श्रीनगरचं तापमान हे साधारणपणे थोडं हॉट असतं तुलनेनं. इतर जी हिल स्टेशन आहे इथली त्याच्या तुलनेनं याचं तापमान तर जास्त आहे. आम्ही आत्ता हाऊसबोटमध्येच हा व्हिडिओ शूट करतो आहोत. आज आमचा शेवटचा दिवस असल्यामुळे इथं आम्हाला AC लावायला लागला. आम्ही काश्मीरमध्ये आहोत आणि आम्हाला इथे AC लावायला लागला. हाऊसबोट ह्या केरळसारख्या फ्लोटिंग नाही. त्यांनी काय केलंय, किनारा जो आहे नदीचा, म्हणजे 2 लेक आहेत. एक दल लेक आहे आणि अजून एक दुसरा लेक आहे. त्याचं नाव निगिन लेक असं आहे. तर त्या निगिन लेक मध्ये आता आम्ही आहोत. निगिन लेक थोडा शांत आहे, गर्दी नाहीये इथे अजिबात. त्याच्यामुळे लोक इथे प्रेफर करतात शांततेसाठी. तर इथं तुम्ही आल्यानंतर त्या लेकच्या काठ्यानी त्यांनी रॅम्प टाकून बोट्स तयार केले. या बोट्स कुठेही जातात, एकाच जागी असतात. इथून तुम्हाला 1 तासाचा शिकारा राईड फक्त ते प्रोव्हाइड करतात. लेक छोटा आहे पण लोकेशन सुंदर असल्यामुळे ते तुम्हाला छान वाटतं. त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात हे असेल की हाऊसबोट म्हणजे केरळसारखी तुम्ही बसाल आणि फिराल, तर तसं होत नाही, इथंच असतं. त्याच्यानंतर अजून आहे पहलगाम. तर पहलगाममध्ये आतंकवादी हल्ला झाल्यानंतर जी बैसरन व्हॅली आहे ती बंद आहे. बैसरन व्हॅलीमध्ये जी दृश्य तुम्हाला दिसणार आहे तीच सेम दृश्य तुम्हाला इथं गुलमर्गला पण दिसू शकते. त्याच्यामुळे त्याच्या मोहात पडू नका. सगळे लोकेशन बघण्याच्या मोहात पडू नका. कारण बर्फ सगळीकडे सारखाच असतो, गवताची पूर्ण सगळीकडे सारखीच असते. त्याच्यामुळं जिथलं प्रमुख लोकेशन आहे ते चूज करा. तिथं सहज चालत जाण्याचा प्रयत्न करा. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथं तुम्ही येत असाल तेव्हा तुम्हाला सारखं हिल स्टेशनवर जायला लागतं. गाडी अशी गोल 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 फिरत राहते. ज्यांना अल्टिट्यूड सिकनेस आहे, पित्ताचा त्रास आहे किंवा शारीरिक काही व्याधी असतील, त्यांनी त्यांच्या गोळ्या इथे व्यवस्थित कॅरी करा. कारण एकदा तुम्ही बाहेर गेलात, हिल स्टेशनला गेलात की बऱ्याच अंतरावर पेट्रोल पंप नाही आहेत, मेडिकल स्टोर्स नाही आहेत किंवा पंक्चरची दुकानं पण नाहीत. आम्ही बरेच असं बघितलं की घाटात आपले लोक असतात, घाटात गाडी चालवतात
इथले पर्वत थोडे मोठे आहेत, उंच आहेत, कारण हे हिमालयन रेंजेस आहेत. त्याच्यामुळे तिथले पर्वत थोडेसे कठीण आहेत चढायला किंवा चालवायला. गाडी रस्ते बारके आहेत, त्याच्यामुळं गाड्या बंद पडत होत्या. बंद म्हणजे गाड्यातून धूरच येत होता. तर एक तर तुम्ही चांगला ड्रायव्हर तुमच्यासोबत ठेवा किंवा त्यांची गाडी वापरा. त्यांची गाडी वापरणार नसाल तर स्वतःची गाडी जर चांगली चालवता येत असेल तरच ती गाडी चालवा. सगळ्या इसेन्शियल किट्स बरोबर ठेवा. म्हणजे गाडी पंक्चर झाली तर तुम्हाला ते पंक्चर काढता आलं पाहिजे. काही बिघाड झाला गाडीमध्ये तर तो दुरुस्त करता आला पाहिजे. श्रीनगरमध्ये 2 व्हीलर्स पण रेंटने मिळतात. तर तुम्हाला 2 व्हीलर्स आवडत असतील तर तुम्ही ते प्रेफर करा, ते सोपं पडतं. 2 व्हीलर्सला कुठंही अडवत नाहीत. 2 व्हीलर तुम्ही लोकेशनच्या एंडपर्यंत घेऊन जाऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही श्रीनगरला या, इथं एखादी बाईक रेंटवर घ्या आणि त्यांनी सगळं तुम्ही काश्मीर फिरा. ते तुम्हाला जास्त अफोर्डेबल आणि छान दिसेल आणि तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकता. म्हणजे आर्थिक कारणांमुळं वेळ असून सुद्धा आम्ही एकाच लोकेशनला गेलो, पण जर तुमच्याकडे 2 व्हीलर असेल तर तुम्ही सगळी लोकेशन एका दिवसात कव्हर करू शकता. तुमच्याबरोबर जर वयस्कर माणसं असतील तर मात्र तुम्हाला थोडंसं खर्चिक हे होणार आहे प्रवास, कारण त्यांना एवढं चालवणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या गाड्या, त्यांचे घोडे किंवा ATV बाईक ह्या घ्याव्याच लागतात. सगळ्यात जास्त खर्च तोच आहे, लोकल प्रवासाचा खर्च जास्त आहे. इथलं फूड खूप छान आहे. आपल्या महाराष्ट्रातलं सारखं सगळं फूड मिळतं. तर प्रत्येक राज्याची जी खासियत आहे त्याचं फूड इथे मिळतं. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथलं वेदर. इथलं वेदर अत्यंत अनप्रेडिक्टेबल आहे. आता ऊन पडलं, 10 मिनिटांनी प्रचंड मोठा पाऊस चालू होऊ शकतो. त्याच्यामुळे इथे येताना कोणताही सीझन असो, आपल्या राज्यात कोणताही सीझन असो, इथे येताना मोठी छत्री, साधारण 2 माणसं कव्हर करतील एवढी, आणि रेनकोट घेऊन या. शिवाय रेनी सीझनचे बूट घेऊन या. पाय कव्हर होतील आणि पाणी बुटामध्ये जाणार नाही अशा पद्धतीचे बूट घ्या. कापडी बूट इथं चालणार नाहीत, कारण कधीही पाऊस येतो आणि पाऊस प्रचंड थंड असतो. म्हणजे बर्फ अंगावर पडतोय अशा पद्धतीचा पाऊस असतो. तुमची हाडं गोठवणारी थंडी इथं असते जेव्हा पाऊस पडतो. पावसाळी शूज ते वापरा. रेनकोट बरोबर ठेवा, एखादी छत्री बरोबर ठेवा आणि ज्या लोकेशनला तुम्ही जाणार त्या लोकेशनला जी सॅक तुम्ही नेणार आहात तिथं कॅरी करा. शक्यतो काही ड्रायफ्रुट्स तुमच्याबरोबर कॅरी करा, पण इथं मॅगीशिवाय दुसरं काही मिळत नाही. लोकेशन मोठी चहा मिळते, भजी मिळते आणि मॅगी मिळते, पण सारखी मॅगी खाऊन 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 तुमचं पोट बिघडू शकतं. तर त्याच्यापेक्षा उत्तम काय की तुम्ही ड्रायफ्रुट्सचे छोटे पॅकेट्स तयार करा आणि ते तुमच्याबरोबर ठेवा आणि पाणी बरोबर ठेवा. वातावरण थंड आहे त्यामुळे फारसं पाणी पिलं जात नाही, पण तरीही तुम्ही थोडं आठवणीने थोडं पाणी मध्ये मध्ये पितो. या सगळ्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित पाळल्यात तर काश्मीरची ट्रिप ही तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि असंच प्रेम आम्हाला देत राहा. अमित देशमुख क्रिएशन्स, फिल्म्स अँड फिटनेस. चला एन्जॉय करूया काश्मीर.